लोकांनी टार्गेट केलेलं आहे ना, मी तर संविधानिकरित्याच बोलते, तो तर संविधानिक पदावर असलेला हा कोण आहे? हा कोण आहे? कोण आहे आजारांग्या? संविधानिक पद आहे याला? कुठलं संविधानिक पद आहे? तुम्ही त्याला म्हटलंय आमचा देव आहे म्हणून आम्ही पण मानायचं त्याला देव? या देशाला संविधान लागू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला त्याच्या गुरुनी पण सांगितलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन, ज्या वेळेला निवडणूक झाली ना त्याच दिवशी दुपारी पत्रकार परिषद घेतली त्याच्या गुरुनी आणि सांगितलं, हो बटेंगे तो कटेंगे या शब्दाचा फार जास्त प्रभाव पडलाय मतदारांवर आणि बांधवांना. अजिबात स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका. ज्या वेळेला तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, या 1.5 वर्षांमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते लोक तुम्हाला सांगतील. त्या मुलांना भेटा आणि विचारा की तुम्हाला काय त्रास होतोय. तुम्हाला नोकरीला ज्या वेळेला लागायचं ना, तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट्स हे पोलीस स्टेशन मधनं घ्यावं लागतं. तुमच्यावर कुठला सगळे सोयरे लागू करा. त्यांच्या पोरी आपल्याकडे येऊ द्या, मुलं जन्माला घालू द्या डझन डझन, बरं का? हा, मुघलांच्या पोरींनी आपल्याकडे यायचं, त्यांनी आपल्या हिंदूंच्या मुलांशी लग्न करायचं, मुलं जन्माला घालायचे आणि परत ते मुलं घेऊन त्यांच्या बापाकडे जायचं आणि त्या मुलांना त्यांच्या बापाची जात लावायची. त्यांना संख्या वाढवायची आहे ना, अल्पसंख्याक आहेत ते. त्याच्यासाठी का बरं याला सगळे सोयरे लागू करायचं? याला संख्या वाढवायची त्यांची. ते अल्पसंख्याक आहेत ना, आपल्या बरोबर यायला त्यांना वेळ लागणार आहे. मग ज्या वेळेला त्यांच्या मुली ना आपल्या हिंदू मुलांशी लग्न करतील, हिंदू मुलांकडनं मुलं पैदा करतील आणि ते मुलं घेऊन त्या परत बापाकडे जातील. हा, कारण काय, कोर्टाने अधिकार कुणाकडे दिलेला आहे? आईकडे मुलांचा. कोर्टाचा नियम आहे. हा, कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत आईकडे राहतील. आता तर पर जोपर्यंत ती मुलांना आईकडे राहायचं तोपर्यंत राहतील, असा कायदा निघालाय आता तर. मग काय करणार ही बाया? ही बाया येणार, आपल्या हिंदू मुलाशी लग्न करणार, हा, आणि तिकडे जाणार, मुलं पैदा करणार आणि तिकडे जाणार घेऊन आणि लावा त्यांना जाती. हे काय सगळे सोयरे म्हणजे ते त्या जीव चाललाय याचा. सगळे सोयरे. हा, हैदराबाद गॅझेट बघा ना तुम्ही, ज्यामध्ये मुघलांचे फायदे आहेत, बरं का? ज्याच्यात त्या मुघलांचे जास्त फायदे आहे ना, त्या गोष्टी यांना हव्यात. या बाबाला त्याच गोष्टी लागू करायच्या. हो, या बाबाला त्याच गोष्टी लागू करायच्या. हा, ज्या गोष्टी संविधानिक प्रमाणे होणार नाही, संविधान ज्या गोष्टीला मान्यता देणार नाही, तुमच्या बाबावर आणि तुमच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार. मला ज्या पद्धतीत तुमच्या लोकांनी टार्गेट केलेलं आहे ना, मी तर संविधानिकरित्याच बोलते, तो तर संविधानिक पदावर असलेला हा कोण आहे? हा कोण आहे? कोण आहे आजारांग्या? संविधानिक पद आहे याला? कुठलं संविधानिक पद आहे? तुम्ही त्याला म्हटलंय आमचा देव आहे म्हणून आम्ही पण मानायचं त्याला देव? या देशाला संविधान लागू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला आमचा नेता मानायचा नाही मानायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही आमच्यावर काय तुमची जबरदस्ती लादवता? ह्याला नेताच माना म्हणून का मानायचं? याच्या चुकीच्या गोष्टी ना त्याचा विरोध करणार संगीता वानखेडे करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. तुम्हाला तळवे चाटायचे ना, चाटा की तुम्ही. हा, तुम्ही कोण? राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे लोक मला येऊन इथं बोलता होय? हा, तुम्ही मराठी आहेत का? राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे लोक तुम्ही मराठी आहात का? आम्ही कोण आहेत मग? हा, आम्ही कोण आहेत मग? चाललेत सांगायला. का त्याला सांगायची गरज पडली? काही चेहरे दिसणार नाहीत आता. का बरं दिसणार नाहीत? का दिसणार नाहीत काही चेहरे? तर ते राजकारणासाठी आपल्या सोबत आले. हो, अच्छा, तू नाही राजकारण केलं? मराठ्यांसोबत तू नाही राजकारण केलं? हा, अरे तू मराठा, आज मराठा मुलं आहेत ना, झोपडीतले मुलं 1-2 झाले असते आमदार, एखादा अर्धा खासदार झाला असता. गरीबाचा मुलगा होऊ दिला तू? गरीबाच्या लेकराला जाऊ दिला त्या पदावर तू? नाही, तू घेतलेलं होतं ना, मॅनेज झालेला तू. तुला ते राजरत्न आंबेडकर म्हणतात, आम्ही कधीची यादी दिली होती आणि हा सकाळी खोटा बोलतोय धडधडीत. यादीच आली नाही म्हणतो, आमचं समीकरणच जुळलं नाही. कसलं जुळलं नाही रे बाबा तुझं समीकरण? कसलं समीकरण जुळलं नाही तुझं? हिंदूंना मला पुन्हा विनंती करायची आहे, नाचवण्याचं काम चालू झालेलं आहे. जी एकजूट आहे ना ती तोडायची नाही. हा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, याचा नंगानाच परत चालू झाला. ज्या पद्धतीत आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो होतो, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्र यायचं आहे. त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आपली एकजूट दाखवायची आहे हिंदूंची. आता फुटायचं नाही. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. अगदीच. आणि हा शब्दाचा असर झाला. हे
त्याच्या गुरुनी पण सांगितलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन. ज्या वेळेला निवडणूक झाली ना त्याच दिवशी दुपारी पत्रकार परिषद घेतली त्याच्या गुरुनी आणि सांगितलं, हो बटेंगे तो कटेंगे या शब्दाचा फार जास्त प्रभाव पडलाय मतदारांवर आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली. हे त्याच्या गुरुनी सुद्धा मान्य केलेलं आहे. हा, त्याच्यामुळं बटेंगे तो कटेंगे लक्षात ठेवा. पहिले राष्ट्र बाद में कास्ट, जे विधानसभेच्या वेळेस आपण केलंय, जी आपली एकजूट दाखवली ना तीच एकजूट आपल्याला ठेवायची आहे. गावाच्या गाव या, गाडी बैला आणा, चटणी मीठ आणा, चहा पावडर आणा, साखर आणा, तेल मीठ आणा आणि सगळेच या आणि इथं बसा आणि इथं येऊन बसा बर का. हा, आणि सगळेच्या सगळे इथं येऊन बसा आणि आता सगळं घेऊन या. का बरं? आता तुझं गाव नाही करत का? त्यावेळेला तर तू म्हणत होता या या गावाच्या गाव. आता काय झालं माहिती का, जे भावी आमदार होते का त्या भावी आमदाराने ट्रकचे ट्रक भरून पहिले पाठवले. तेलाचे, गव्हाचे, याचे तांदूळाचे कट्टे, तेलाचे डबे, मसाले, वेपर्स, पाण्याच्या बाटल्या. आणि यांनी काय केलं, त्या भावी आमदारांचं स्वप्न भंगवलं. आता कुणी देणार नाही, आता नाही देणार कुणी बर का. मग आता तुम्ही घेऊन या रे, या सगळे घेऊन या, सगळं घरून तेल मीठ मिरची बाजरी चटणी भाकर पीठ मीठ सगळं घेऊन या. इथं या, इथं करून आणि उपोषण करू आणि खाऊन पिऊन करू. आणि ज्याला खायचं त्यांनी खा आणि ज्याला उपाशी राहायचं त्यांनी राहा. आणि जबरदस्ती कुणी करू नका बर का, जबरदस्ती कुणी करू नका. हा कुणाला जबरदस्ती करत नाही. हा, सगळ्यांनी लेकरं बाळांनी सगळ्यांनी या. याचं पोरग याच्या पोरी संभाजीनगर रायबर का शिकायला, त्यांना डिस्टर्ब करू नका. ते चांगल्या मार्काने पास झाले पाहिजेत. बाकी सगळ्यांच्या लेकरांनी या. शाळा बंद करा, परीक्षा देऊ नका, काही गरज नाही. हा, आरक्षण भेटलं ना, तुम्ही नाही शाळा शिकलेत तरी तुम्हाला यांना नोकऱ्या लागणार आहेत. करोडोनी नोकऱ्या लागणार आहेत तुम्हाला. हा, करोडोनी तुम्ही अधिकारी होणार आहेत. काय सांगायचं. हा, फक्त आरक्षण भेटलं पाहिजे. बरं, कुठलं भेटलं पाहिजेत आरक्षण? हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजेत. हैदराबाद गॅजेट लागूच झालं पाहिजेत. हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी नोंदी भेटल्याच पाहिजेत. मग हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी नोंदी भेटल्या की आमचं कुणबीकरण होईल हैदराबाद गॅजेट प्रमाणे. आमच्या जमिनी मग ते येतील वक्फ बोर्डावाले. मग वक्फ बोर्डावाले काय म्हणतील? वक्फ बोर्डावाले म्हणतील की ह्या जमिनी आमच्या आहेत, हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद आहे की आम्ही लोकांनी मराठ्यांना जमिनी कसायला दिल्या होत्या बरं का. मग त्या जमिनी कुणाच्या होऊन जातील? ज्या 96 कोळी मराठ्याच्या जमिनी आहेत त्या कुणब्यांच्या जमिनी. मग त्या म्हणजे हैदराबाद बोर्डाप्रमाणे जो कुणबी आहे त्याच्या जमिनीवर कुणाचा अधिकार? मग वक्फ बोर्डाचा बरं का, नोमानीचा. हा, त्याच्यावर कोणाचा अधिकार? त्यांचा. मग आम्ही कोण? आम्ही त्यांचे नोकर, त्यांच्या जमिनी कसणारे गडी आम्ही बरं का, कुणबी मराठी. हा, तर पूर्णपणे तयारी चालू आहे. हा, पूर्णपणे आम्ही महाराष्ट्राचा राकेश टिकेती महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. आणि त्या राकेश टिकेतीने नाही का तिथं केलं होतं. हा, दिल्लीला नव्हतं केलं का त्यांनी? ट्रक आणा, भांडे आणा, स्वयंपाक करून खा इथंच नाही का, इथंच करा, इथंच सगळं खा. ते नाही का तिथं वर्षभर चालू होता त्यांचा तमाशा. तसा यांनी इथं आंतरवालीमध्ये सेम त्याच पद्धतीमध्ये याला तमाशा चालू करायचा आहे. हा बरं का. पण एक लक्षात ठेवा, माझी विनंती आहे समाजातल्या तरुण भावांना, याचे मुलं चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत बरं का. हा, आणि याची बायको 150 रुपये रोजाने, 150 रुपये रोज नाही म्हणजे बाकीकडे 300 रुपये रोज चालू आहे, पण बिचारीला 150 रुपये रोज देतात हो. आणि त्याची बायको 150 रुपये रोजाने कामाला जाते. आणि याची मुलं चांगल्या शाळेत शिकतात. अजिबात त्या आरक्षणाचा त्या मुलांचा काही घेणं देणं नाहीये. ते त्यांचा अभ्यास त्यांनी परीक्षा दिल्या गेल्या पाहिजे चांगल्या. ते चांगल्या आपल्या 4 व्हीलर मधनं जातात येतात, मस्त त्यांना सोडवलं जातं. चांगल्या ते फ्लॅटमध्ये ते राहतायत आयुष्य आराममध्ये. तुम्ही लोक या, चटणी मीठ भाकरी पीठ घेऊन या, तिथं आंतरवालीत मध्ये बसा याच्या जवळ आणि ते बसा तुम्ही त्याच्यासोबत. हा, बसा सगळ्यांनी. 25 तारखेला पत्रिका छापा, गावोगावी द्या, आपल्या आपणच मीटिंग करा. बया, अच्छा, तुम्ही तुमच्याच मीटिंग करायच्या. आता राजकीय लोक तुम्हाला मदत करणार नाहीत. हा, तुम्ही तुमच्याच मीटिंग करायच्या आणि तुम्ही तुमचंच आपलं. हा, आणि मग ते तीच एकजूट आपल्याला ठेवायची आहे. अन्यथा घर घर में चिट्ठी बाटी जाएगी.
कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. हे नाही घडलं पाहिजे बरं का बांधवांनो, हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, नाही घडलं पाहिजे आणि नाही घडणार आहे. हा नाही कोण येणार आहे. हा राकेश टिकेती सारखं त्याला आता ते चालू ठेवावं लागणार आहे, परंतु हरकत नाही. हा या देशाला संविधान लागू आहे, पुन्हा एकदा सांगते बरं का. हा देश संविधानावर चालतो. हा देश संविधानावर चालतो आणि तो संविधानावरच चालणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, संविधान संपणार नाही, मिटणार नाही. कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे बरं का. तर तुझा नंगा नाच तू परत चालू ठेव, हरकत नाही. जो विरोध मला करायचा आहे, जे मला समाजाला जागं करायचंय ते मी करत राहणार. माझी विनंती आहे समाजातल्या तरुण बांधवांना, अजिबात स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका. ज्यावेळेला तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, या 1.5 वर्षांमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते लोक तुम्हाला सांगतील. त्या मुलांना भेटा आणि विचारा की तुम्हाला काय त्रास होतोय. तुम्हाला नोकरीला ज्यावेळेला लागायचं ना, तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट्स हे पोलीस स्टेशनमधनं घ्यावं लागतं. तुमच्यावर कुठला गुन्हा तर दाखल नाही ना. आणि जर या नंग्या नाचामध्ये तुम्ही सामील झालात तर तुम्हाला काय होतं, कॅरेक्टर सर्टिफिकेट्स मिळत नाही. त्याच्यामुळं बाबांनो, आपल्या घरी लक्ष द्या. आपल्या बापालाच बाप म्हणा, दुसऱ्याच्या बापासाठी मिशा काढू नका आणि याच्यासोबत नंगा नाच करू नका. कारण याचे पोरं चांगल्या शाळेत आहे, याची बायको 150 रुपये रोजाने काम करते, बिचारी गरीब आहे. हा 50,000चा बूट घालतोय पायात मध्ये, हा 10,000चा ड्रेस घालतो आणि याची बायको 150 रुपये रोजाने काम करते बरं का. ही सत्य परिस्थिती आहे. तर हरकत नाही, चला हिंदू म्हणून एकत्र झालेलो आहोत, हिंदू म्हणून एकत्र राहायचं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा बरं का. तर चला हरकत नाहीये, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. पण तुमचीच संगीताताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जाता जाता एक रिक्वेस्ट करते सगळ्यांना, जी लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करायला विसरू नका, नंतर मी नक्कीच तुमच्या कमेंट वाचते. चुकीच्या कमेंट करणाऱ्यांचं मोजमाप चालू आहे, मोजमाप चालू आहे. कळलं ना. जिथं मला जायचं होतं तिथे मी जाऊन आलेली आहे, त्यांना मी सगळं दिलेलं आहे. अगदी स्क्रीन रेकॉर्ड होत असतात माझे लाईव्ह, आणि त्याच्यावर ज्या कमेंट येतात ना त्याचा पण अभ्यास चालू असतो. सुट्टी कुणालाच देणार नाही, पुन्हा एकदा सांगते, कारण या देशाला संविधान लागू आहे. ज्या पद्धतीत मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या बदनामीचा बदला साधा नाही घेणार, संविधानिकरित्याच घेणार मी. सुट्टी कुणालाच नाही. विनंती आहे सगळ्यांना, लाईक करा रे बाबांनो. 1000 पर्यंत लोक गेले होते बघायला आणि लाईक नाही. असं कुठं असतं का. लाईक करा, लाईक करा. तुमचं लाईक फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. लाईक करा, पटापट लाईक करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नंतर आणि आता माझ्या लिंक शेअर करायला विसरू नका. मी कधीही लिंक शेअर करा असं म्हणत नाही. ज्या वेळेला गरज असते ना, आपला समाज जागृत करायचा असतो, आपला धर्मात जे धर्मनिष्ठ आहेत त्यांना जागृत करायचं असतं, त्यांना आठवण करून द्यायची असते. त्यावेळेला मी तुम्हाला विनंती करत असते, रिक्वेस्ट करत असते की लिंक शेअर करा. तर सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या फेसबुकला लिंक शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. आणि लाईक करा, लाईक करा, लाईक करा. दनादन. चला 500 लाईक झाल्या पाहिजे. पटापट पटकन लाईक करा, पटकन लाईक करा. चला हरकत नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद राष्ट्र.